प्रभाग क्रमांक 7 समतानगर येथे संत सेवालाल महाराजांची 278वी जयंती उत्साहात। प्रभाग क्रमांक 7 समतानगर येथे संत सेवालाल महाराज यांची 278वी जयंती माननीय मल्लेश राठोड यांच्या पुढाकाराने प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमास वॉर्ड क्रमांक 8च्या नगरसेविका सौ योगिता परशुराम राठोड, भारतीय जनता पार्टी प्रमुख उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले। यावेळी माननीय प्रशांत राठोड, युवा नेते माननीय आकाराम उर्फ पप्पूदादा कोळेकर, माननीय इकबाल भालदार, मुबारक भालदार, माननीय नागेश राठोड, युवराज राठोड, राजेश पवार, रामसिंग पवार, महेश चव्हाण, विनायक कारंडे, कुमार पडोळकर, कैलास शिंगाडे, विलास ठोबरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच समाज एकतेचा संदेश देण्यात आला। समतानगर परिसरात प्रथमच होत असलेल्या या जयंती सोहळ्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाचे आयोजन नागेश राठोड, मल्लेश राठोड, परशुराम राठोड व मयूर राठोड यांच्या उपस्थितीत पार पडले। शेवटी आभार प्रदर्शन मल्लेश राठोड यांनी केले। नमस्कार, माझं नाव मल्लेश राठोड, राहणार समतानगर मिरज। आणि आज श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आम्ही समतानगरमध्ये जयंती साजरी करतोय। आज सेवालाल महाराजांची ते बंजारा समाजाचे आराध्य दैवत व थोर समाज सुधारक म्हणून ओळख आहे त्यांची। आज त्यांची 287वी जयंती आपण समतानगरमध्ये इथं साजरी करत आहोत आणि सर्व समाज बांधव व सर्व आपल्या तळागाळातील लोकांसोबत आपण इथं जयंती साजरी करत आहोत। प्रशांत भीमराव राठोड, आज आपल्या सेवालाल महाराजांची जयंतीनिमित्त आम्ही इथं समतानगरमध्ये भेट दिली। 287व्या जयंतीनिमित्त एवढा प्रतिसाद, उत्साह आमच्या सर्व समाज बांधवांमध्ये आहे, त्याबद्दल म्हणजे बोलायला तेवढं कमी आहे। जय बंजारा मन बंजारा गोल माटीची काय जण मराठीमध्ये बातें करतो चालत मराठी आता माझं नातं बंजारा समाजासंगत घट्ट झालेलं आहे आणि त्यामुळं कसं आहे, माझं नाव सौ योगिता परशुराम राठोड आहे। सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8मध्ये मी भाजपामधनं नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहे। तर आता निवडून आल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपला बंजारा समाज सांगलीमध्ये आहे, माझ्या वॉर्डमध्ये तर खूपच कमी आहे। तर आपण सगळ्यांनी एकजुटीने पुढे जाऊन आपल्या बंजारा समाजासाठी काहीतरी करावं ही माझी इच्छा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला जर मिळाला तर अजून आपण पुढे जाऊया, आपल्या बंजारा समाजाला पुढे नेऊयात, आपल्या समाजाचं आपण काहीतरी घट्ट असं काहीतरी काम करावं ही माझी इच्छा आहे आणि हे फक्त तुमच्यामुळेच होणार आहे। धन्यवाद। आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही इथं बोलवलं, माझा सत्कार केला, जरी मी तुमच्या प्रभागात नसली तरी मला आज बंजारा असल्याचा अभिमान वाटतोय आणि हा अभिमान फक्त तुम्ही मला मिळवून दिलाय, कारण की तुम्ही इथं बोलवलं म्हणजे त्याच्यासाठीच। आणि हे आजचं आहे हे फक्त आपल्या समाजालाच, की आमचा बंजारा समाज आता कुठेही कमी पडत नाहीये। महाराष्ट्र असून दे, कर्नाटक असून दे, राजस्थान असून दे, केरळ असून दे, सगळीकडे आमचा बंजारा समाज आहे आणि आम्ही तिथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारच आणि केलंय। धन्यवाद।